साऊथ मध्ये जाण्यासाठी काय तयारी केली आणि तुम्ही एंट्री कशी केली हा म्हणजे सगळ्यांना जाणून घ्यायचा प्रश्न आहे सर. कशी तुम्ही एंट्री केली सर? काय मी सगळं त्यांना एक सांगितलं होतं की मला हे सगळं मराठी नाटकातलं आहे. मला खूप रिहर्सल करायला लागतात, खूप समजून घ्यावं लागतं. त्यामुळे प्रत्येक डायलॉग हा मी नीट समजावून घ्यायचो, मराठीत लिहून घ्यायचो. आणि ते फिजिटिवल स्त्रीगळ कष्टपट होते नाम दुःखम ताड मिळेल तर मग हे फास्ट व्हायचं. मग कसं ते रेकॉर्ड करून घ्यायचं. मग फिजिटिव्हिल स्त्रीगळ कष्टपटृद्धपती नान दुःखम ताड मुळेल जास्तीत जास्त समजून घ्या. क्या बात आहे, क्या बात आहे सर. पण सर तुमच्यापेक्षा मी थोडा लकी राहिलो सर. कसं काय? हा मी म्हणजे 1500 रुपयात साऊथ मध्ये गेलो. काय बोलता? हा मी कोल्हापूरून निघालो, तिकडे संकेश्वर करून गेलो, तिकडे बेळगावरून लगेच आंध्रमध्ये सर. तुम्ही आलात सर, तुमच्यावर जबरदस्त आरोप आहे. कुठे आरोपपत्र कुठे सर? बापरे एवढे मोठी फाईल. हा काय लिहिलं? वा सर तुमच्यावर पहिला आरोप असा आहे का तुम्ही सेटवर लोकांच्या कानाखाली मारता. याचा आम्हाला संदर्भासहित स्पष्टीकरण द्या. दाखवा सर मारून यांना. दाखवा यांना मारून. काय झालं, आम्ही निर्माता म्हणून प्रथमच काम करायला लागलो आणि गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा सिनेमा करत होतो. येस सर. तर आम्ही काय केलं तर जेवण खावण सगळ्यांना नीट मिळालं पाहिजे आणि सकाळी गणपतीची पूजा करायची आणि सुरू करायचं. तर मी आपलं ॲज अ निर्माता म्हणून सगळ्यांना विचारायचं जेवण मिळालं का, तुझं सगळं व्यवस्थित झालं का, रात्री झोपला का, काय हवं नको ते सगळं बघायचं. आणि त्याचा जो बूम धरणारा जो होता ना ऑडिओचा बूममॅन तर असं तिथं गणपतीची हे ठेवलं आहे. आणि मी त्याला विचारायला गेलो की अरे बाबा तुझं ब्रेकफास्ट झाला का रे? ब्रेकफास्ट झाला का? तो गणपतीच्या बाजूला असा थुंकला. तसं मला कंट्रोल झालं नाही, कानाखाली दणकन मारली, ते पडलं तिकडं असं अडकं. आणि अडलं. मग ते झालं वगैरे, त्याला नेलं बाजूला वगैरे. दुपारी सांगितलं की त्याच्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल, त्याच्या कानाखाली जोरात बसले आणि त्याला डॉक्टरने दाखवायचं आहे. तर म्हटलं अरे बापरे, ते ठीक आहे त्याला डॉक्टरने दाखवा. परत 2 दिवस झाले आणि मी कुठेतरी असं पाठीमागे चाललो होतो, ट्रकच्या मागे तो असा करत होता. जसं मला बघितलं तसं असं करायला. आणि मग एक 8-10 दिवसानंतर असं झालं की त्याने ते घाबरून त्याने ते मावा खायचं सोडलं. त्याला म्हटलं की मावा खाऊन कॅन्सर होतो. मग त्याची बायको आली, त्याची आई आली आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही आयुष्यभर त्याला सांगतो, त्याने ऐकलं नाही, तुम्ही एकच कानाखाली वाजवली, आता त्यानं आयुष्यात सोडलं आणि त्याचा मावा सुटला त्याचा. हा हॅलो सॉरी सर. हा हॅलो. हा कोण बोलता? वकील? नाही वकील नाही, मी इन्स्पेक्टर बोलतो. अच्छा तुम्ही वकील बोलता का? अच्छा हा बोला बोला. कोणाचे? सयाजी सरचे? सर तुमचं वकील? हा या ना मग, या या या. सया दादा इथं पोलीस स्टेशन. काय रे इकडं आणलं त्यांना तुम्ही? कळत नाही काय तुम्हाला? कायद्याचं बघायचं ना तुम्ही आधी. कायद्याचा पिक्चर बघितला का रे तुम्ही? त्यात मी वकील आहे आणि तोच वकील इकडे आलेलो आहे, कळलं का? तुम्ही आहे कोण? मकरंद अनानसपुरे. इकडे काय कसं काय आलं? कशाला म्हणजे वकील? कसं 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 एकदा आवडला का तुम्हाला? नाही आवडलं नाही. हे रिंगटोन बऱ्याच वेळची शोधत होतो मी. सया हे बघ लक्षात ठेव, अजिबात घाबरू नको यांना. मी हितच बसलेलो आहे, कळलं का? जरा काय झालं मला आवाज दे, मी येतो लगेच. वकील येणार आहे मी. त्याला माझं पोलीस स्टेशन नाही रे. अरे इनोद केला ना. चांगलं आहे. हे काय बटलं घेऊन आलं इथं? पोलीस आहे मी, पोलीस. अरे तुझ्यापेक्षा दांडक मोठा आहे. स्टाफ आहे आमचा स्टाफ आहे सर. सर असं सगळं खेळीमेळीच्या वातावरणात काम चालू होतं सर आमच्या पोलीस स्टेशन मध्ये. पण ते सर CID वाले आले ना का मग काही विचारू नका, त्यांचा लय दंगा असतो सर.
आज तू जाम चिकना दिसतोयस यार. थँक्यू सर. पण दया नाही सर, श्रेया. ड्रेया. वेलकम ड्रेया, वेलकम. सर दया. ड्रेया नाही सर, मी डॉक्टर साळुंखी. ओ डॉक्टर साळुंखी. येस सर, श्रेया, डॉक्टर श्रेया साळुंखी. ओके डॉक्टर ड्रेया डाळुंकी. वेलकम वेलकम. थँक्यू सर. ओके बघूया आत. ओ मायची कटकट. देख रही हो ड्रेया, जी, सर. कौन आया है यहाँ पर? सर कौन सर? सयाजी शिंदे साहब. सयाजी नाही. या आमच्या गावातलं वेगळं. ए बावळा तू जा ना बेटा अंदर. अरे नाही इथं राहा बाबा. जागा त्याची आहे सर. काय मी तिकडून बाहेर आलो. तिकडून बाहेर आलाय. तिकडून मोकळत हे बघ इकडून मोकळत आहे. अरे नको रे. अरे नको ना सर. काय झालं आताच बजेटिंग सँक्शन झालं. एक साईड करून घेतली आम्ही पोलीस स्टेशनची. दुसरी आता पैसे भेटले की दुसरी पण करणार सर. एक मिनिट. सीआईडी का वक्त बेफुजूल का. ओके थँक्यू. मराठीत बोला. हा हा. सयाजी सरांवरती काय आरोप आहे? आरोप म्हणजे तुम्ही थोडे दूर उभे राहता. आरोप सांगतो. का? त्यांच्यावर आरोप असा आहे हा. का ते सेटवर कोणाच्या पण कानाखाली मारतात. सीआईडी किसी से नहीं डरती. क्यों? जी सर. अभी हो जाएगा सच का सच और पानी का पानी. और सयाजी साहब, हम प्रूव कर सकते हैं इन्होंने कान के नीचे मारी है या नहीं मारी है. इस आदमी को यहाँ लेकर आओ. सर क्या आपने इसके कान के नीचे मारी है? मारी है, मारी होगी. मारी पता होगी या नहीं होगी यह प्रूव हम कर देंगे. यहाँ आओ. डॉक्टर साळुंखे, जी सर. अगर इनकी कान के नीचे मारी है तो इसका मतलब इनके गाल के ऊपर सयाजी सर के फिंगरप्रिंट्स होने चाहिए. राइट सर. तो चेक करो. ओह माय गॉड सर, निशान हम एकदम क्लियर दिख रहे हैं. क्लियर सर. दिख रहे हैं जी सर. तुम्हें निशान? जी. वेरी गुड. तो इस फिंगरप्रिंट्स को ले लो. एक मिनट पीछे आओ. यहां पर देखो. देख रहे हो? आ गए फिंगरप्रिंट्स. टू गुड सर. सीआईडी की नजर में सब समान है. पीछे आओ. अब इस फिंगरप्रिंट्स को सयाजी सर के फिंगरप्रिंट से मैच करके देखते हैं. यस सर. आओ सयाजी सर सामने आ जाओ. आओ सर. लो अब इस तरह से अपनी उंगलियां करो. हाँ दबाओ दबाओ इसे. दबाओ सर इसको. हाँ नहीं सर इसके ऊपर सर लो. पूरी तरीके से दबाओ सर. कम ऑन सर. यस सर. यस. ऐकणार नाही सर ते दबाओ दाबा. सर. ऐसे करो Yes, सर. sir. ऐसे ऐसे करो. ऐसे करो. ओके सर. हो रहा है. हाणायचं, वेरी त्याला काय गुड सर. होतंय? वेरी गुड सर. Yes, sir. हो रहा है. यस आ रहा है आपको. बस हाँ, सर यहाँ से थोड़ा गोल बस कर करो. दीजिए. यहाँ पर गोल नहीं है. वेरी गुड वेरी गुड. बस सर बस. भाकरी झाली. हो गया. थँक यू सर. थँक यू. ठीक आहे. भाकरी करा. मस्तपैकी भाजा आणि भाजी करा. सर मी का करू सर? आता यांनी विचारलं का एवढी भाकरी करून दिली नाही एवढ्या मोठ्या माणसानं. तुला भाजी करायला काय प्रॉब्लेम आहे? नो प्रॉब्लेम सर. मग दुपारचं जेवण होईल आपलं. अर्धी खाऊ ना आपण. Yes, sir. मग जातं लगेच आणते सर. व्हेरी गुड व्हेरी गुड. मी मराठी, झी मराठी.